मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता सर्व विद्यार्थी सरकारकडे ज्या मागण्या करत आहेत तर त्या मागण्या आता सरकारला पूर्ण कराव्या लागणार आहे। कारण आता एका जिल्ह्यात नाही तर भरपूर जिल्ह्याकडून आता जो मोर्चाचा प्रतिसाद आहे हा मिळत आहे आणि संपूर्ण ठिकाणी मोर्चा काढणे सुरू आहे। तर यावरती सरकारला आता विद्यार्थ्यांच्या साइडने हा निर्णय द्यावाच लागेल। कारण जेव्हा मोठ्या संख्येने सर्व जे विद्यार्थी आहे जुळत आहे तर यावरती आता नेमकं सरकार कोणता प्रतिसाद देईल यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर बघू शकता कालावधी वाढवा, सीएमचे लाडके बहीण भाऊ आक्रमक। तर बीडमध्ये काल एक मूक मोर्चा पार पडलेला आहे आणि त्यामध्ये जे विद्यार्थी संख्या होती ही भरपूर होती आणि यामध्ये सुद्धा नेमके काय झालेले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सर्व प्रशिक्षणार्थी होती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ आणि लाडकी बहीण आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत। तर शुक्रवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रमुख मागण्या कोणत्या ठेवल्या होत्या बघू शकता। तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा जो कालावधी आहे हा वाढवून देण्यात यावा। त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींना 15% राखीव आरक्षित जागा ठेवण्यात याव्या आणि त्यानंतर प्रशिक्षण कालावधीमध्ये शैक्षणिक मानधनात सुद्धा वाढ करावी। तर यामध्ये काही ज्या महिला होत्या म्हणजे प्रशिक्षणार्थी होत्या त्या म्हणत आहे की आम्हाला कायमस्वरूपी करा, कारण कामाचा अनुभव 6 महिन्याहून 1 वर्षाचा करावा। तसेच आम्हाला जिथे आम्ही या पदावर काम करतोय तिथे आम्हाला कायमस्वरूपी करून आम्हाला लाडक्या बहिणींना न्याय द्यावा, अशा प्रकारे सुद्धा सरकारकडे मागण्या केलेल्या आहे। आणि जे मानधन आहे मानधन सुद्धा वेळेच्या वेळी मानधन द्यावे, कारण प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केल्यानंतर 3 महिन्यातून एकदा मानधन मिळते ते महिन्याला देण्यात यावे, तसेच त्यात वाढ करण्यात यावी, असे सुद्धा प्रशिक्षणार्थी ज्याही महिला होत्या यांनी सरकारकडे मागण्या केलेल्या आहे। तर आता अशाच प्रकारे संपूर्ण ठिकाणी या अगोदर सांगलीला सुद्धा मोर्चा बघितला होता, त्यानंतर मुंबईला सुद्धा आणि आता बीडला सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर या प्रकारे जर असे सुरू राहिले तर सरकारला यावरती आणि यामध्ये आता जे वृत्तपत्र आहे किंवा न्यूज आहे यावरती सुद्धा लक्ष देत आहे। त्यांनी लक्ष दिल्यामुळे आता विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हार मानू नये व आपल्या जो ही लढाई हा आपण जिंकणारच। त्यामुळे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यकाळ वाढ होणारच आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जोही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।